शिर्डी शहरातील नवीन प्रसादालय शेजारील महामंडळाच्या जागेवर जुन्या वादातून मनोज उर्फ मंगेश भीमा पाईक या युवकाची धारदार शस्त्रानं निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। सदरची घटना मंगळवारी रात्री 9च्या सुमारास घडल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतलं असून सदरची घटना जुन्या वादातून झाली असून आरोपींनी घटनेपूर्वी मयत मंगेश यास दारू पाजली आणि स्वतःही दारू पिले। यातूनच हे हत्याकांड घडलं असून शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत। याबाबत घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मयत मंगेशच्या भावानं केली आहे। सागर मारसाळे, आकाश हेजवळ आणि शुभम मोरे या तिघांनी माझा भाऊ मंगेश पाईक त्याला ड्रिंक करण्यासाठी इकडं माझ्या पार्किंगमध्ये नेले। तर त्याला ड्रिंक करून या तिघांनी अजून 4 जण बोलून त्याला मारले तिथं। तर मला 9:15 वाजता कॉल आला तर त्याला मारू राहिले। मी त्याला कॉल पण केला तर कॉलवर आरडायचा आवाज येत होता। तर मी त्या ठिकाणी गेलो तर तिथं कोणीच नाही भेटलं मला, तिथं सगळे पळून गेलेले होते। तर मी तिथं चक्कर मारून येत होतो रिटर्न, तर मला परत फोन आला की त्याला सुपरला आणलेलं आहे। तर सुपरमध्ये गेलो, मला तिथं पण कोणी सांगितलं नाही नेमकी काय झालेलं आहे। तर आतमध्ये गेल्यावर मी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर काय झालं त्याला? तर डॉक्टर म्हणजे तो एक्सपायर झालेला आहे म्हणे, असं बोलले। आपल्याला फक्त आपल्याला न्याय मिळावा बस एवढंच। जे आरोपी त्यांना डायरेक्ट जेलमध्ये आयुष्यभर ठेवावं बस एवढं आमची मागणी। ते म्हणता आम्ही देऊ तुम्हाला न्याय, असं तसं त्यांचं बोलणं चालू आहे। ते फिर्यादी घेतली त्यांनी आता, काही कारण नाही माहिती त्याचं काही नाही, ते नाही सांगू शकत नाही तसं काही अजून म्हणजे माहित नाही। पण त्याला तो सागर मारसाळे म्हणून मुलगा आहे, त्याने ड्रिंक करण्यासाठी बोलवलं आणि बाकीच्या मुलाला मेसेज करून बोलून त्याचा घात केला। पोलिसांनी अटक केलेल्या 10 आरोपींविरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा रजिस्टर क्रमांक 569/2019 भादवी कलम 302/120 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली आणि यात आणखी आरोपी सहभागी आहेत का याबाबत पोलीस तपास करतायत। याविषयी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी अधिक सांगितलंय। यातील मयत मनोज उर्फ मंगेश भीमा पाईक वय 21 राहणार भीमनगर शिर्डी यास जुन्या भांडणाच्या कारणावरून रमेश वायदंडे व त्याचा भाऊ उमेश वायदंडे यांनी त्यांचे साथीदारांच्या मित्रांकरवी कट रचून त्याचा एका सागर मारसाळे या मित्राच्या मदतीने त्यास दारू पिण्यास आपलं सप्ताह मैदान इथे बोलवून त्यास दारू पाजून त्यास प्राणघातक शस्त्राने त्याच्यावर कोणत्या तरी वार करून त्यास जीवे ठार मारलेले। घटनेची पार्श्वभूमी अशी, या 1-1.5 महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे ती। याने मैताने रमेश वायदंडे यास मारहाण केली होती आणि परंतु त्याबाबत पोलिसांना त्यावेळेस इकडे कुठलीही फिर्याद वगैरे दाखल केली नव्हती। त्यांनी ते प्रकरण आपसात मिटवलेलं होतं। पण ती गोष्ट रमेश वायदंडेचा भाऊ जो आहे उमेश याच्या डोक्यात बसलेली होती आणि त्यापासून तो याच्यात होता। त्यांनी तो हा कट करून त्यास जीवे ठार मारलेले आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि आणखी इतर आरोपी असण्याची शक्यता आहे। या मागील खरे सूत्रधार कोण आहे यांनाही आम्ही शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत। या आरोपींना अजून अटक केल्याने ताब्यात घेतले आहे। अटकेअंती यांची PCR घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत। अद्यापर्यंत हत्यार ताब्यात घेतलेले नाही, पण कोणत्या तरी धारदार शस्त्राने गाव मारल्याचे निष्पन्न झालेले आहे। दरम्यान अटक आरोपींमध्ये आकाश मोहन शेजवळ, साई शुभम बाळासाहेब मोरे, सागर विठ्ठल मरसाळे, रमेश तानाजी वायदंडे, किरण बबन सोळसे, आकाश अशोक अरणे, रोहित नाना वीर, उमेश तानाजी वायदंडे, संजय दिलीप रायपूत, सागर हातांगळे आदींचा समावेश आहे। दरम्यान या हत्याकांडामुळे शिर्डी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी।